आज आपण इयत्ता 5वीचा परीक्षेला जाता जाता आणि त्यामध्ये महत्त्वाची सूत्र आणि क्लुप्त्या याची चर्चा करणार आहोत। अतिशय महत्त्वाची सूत्र आहेत जे तुम्हाला परीक्षेला जाता जाता 2 मार्क मिळवून घेऊन जातात। समजा परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला की 43,735 या संख्येमधील 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती, असा प्रश्न विचारला। 2 पद्धती आहे मुलांनो, एक साधी आपल्या नेहमीच्या पद्धतीने या 3ची स्थानिक किंमत 3000, या 3ची स्थानिक किंमत 30 आणि मग 3000 मधून 30 वजा करणे, हा साधा सोपा सरळ मार्ग। पण समजा आपल्याला थोडा वेळ नसतो तर पेपर आपल्याला सोडवायचा असतो फास्ट, मग त्यावेळेला काय वापरायची कृती, शेवटचा बेंच काय कृती वापरायची, तर ज्या संख्येचं विचारलेलं आहे तुम्हाला फरक ती संख्या पहिल्यांदा लिहून घ्यायची। किती आहे ते 3 आणि नेहमी लक्षात ठेवायचा फरक हा 9च्या पट्टीमध्येच असतो, म्हणून काय करायचं त्याला 9 ने गुणायचं। किती आला गुणाकार 27, तो 27 गुणाकार कुठे लिहायचा, इथे लिहायचा या 3च्या खाली। लिहिला का? लिहिताना मी कसं काही लिहिले बघा, 2 इथं 7 इथं असं लिहित जाऊ। आता काय करायचं, मधली संख्या 9 ने भरायची आणि शेवटची संख्या म्हणजे त्याच्या पुढची संख्या 0 ने भरायची। मग अशा कोणत्याही तुम्ही घेऊ शकता, अशा कोणत्याही संख्या तुम्ही घेऊ शकता। लक्षात घ्या। अजून तुम्ही मला एखादं उदाहरण सांगा। आता हे जर करत बसला 0 मग इथं 10 घ्या, मग इथं घ्या, ह्याच्यात बसणार आहे का तुम्ही, इथं वेळ लागणार आहे खूप। मग एखाद्या मुलाचं चांगलं गणित असेल तर करू शकतो। 5,71,200 आणि काय प्रश्न विचारलाय की या 7ची स्थानिक किमतीतील फरक सांगा। आता काय करायला पाहिजे सांगा बरं, 7च्या स्थानिक किमतीतील फरक सांगा असं म्हटल्यानंतर काय करायचं, 7 गुणिले 9 किती आलं 63। मी काय केलं 63 इथं उचललं आणि इथं लिहिलं। मध्ये काय कशाला भरायचं, मॅडम सांगितलं 9 न, पुढचं काय म्हणायचं 0। तुम्ही ट्राय करून बघा, माझा बाकी एवढीच येते का बघा तुम्ही, फरक एवढीच येते का, समजलं काही क्लुप्ती तुम्हाला, सर्वांना समजली काही क्लुप्ती। काय केलं मी, ज्याचा फरक विचारलाय त्याला 9 न गुणलं, त्याचा गुणाकार आला 63 संख्या बरोबर त्यांच्या खाली मांडली, तर मांडत असताना मी डाव्या साईडवरून मांडले, मधल्या 2 संख्या मी 9 न भरल्या, त्याच्या पुढची संख्या मी 0 ने भरली। समजतंय का? हा भाग समजला तुम्हाला? ठीक आहे। आता हे समजलं असं सूत्र तर सर्वांनी नक्की लिहून घ्या आणि पेपरला जर असा टाईपचा विचारला तरच सोडवा। समजलं का? आता तुम्ही काय म्हणले 8 खुली 3 या संख्येच्या स्थानिक किमतीतला फरक 720 आहे, म्हणजे खुलीच्या जागी एकच अंक आहे, मात्र अट काय आहे, खुलीच्या जागी एकच अंक, खुलीच्या जागी एकच अंक आहे, खुलीच्या जागी एकच अंक आहे। मग मला सांगा का तुम्हाला इथं पर्याय देतील, तर तुम्हाला पर्याय 7 देतील, 8 देतील आहे, तर हा प्रश्न कसा करणार सांग, सोडवणार। बरोबर आहे, ह्याचा छान अभ्यास झालाय बघा। तू म्हटला इथं 8 आणि इथं 8 येईल, अगदी बरोबर आहे। कसं काढलंस तू सांग मला? त्या दोघांची वजाबाकी आहे ना, त्याच्यात 80चा फरक आहे, म्हणजे इथं 88 म्हणजे त्याची पहिली अंक मिळाली 8। मग तुम्ही पर्यायावर ठरवणार, थोडक्यात पर्याय खाली असणार आहे आणि ते पर्याय घेणार तू आणि त्याच्यावर ज्याची 720 येते त्याच्यावर तू ठरवणार, बरोबर आहे का? दुसरं काय अजून वाटतं तुला? नाही ना? हा, तर त्याने सांगितलेलं सुद्धा अगदी बरोबर आहे। मुलांना स्थानिक किमतीतला हा फरकाच्या संख्येतील पहिल्या अंकाच्या पुढील अंक असतो, म्हणजे बघा हा जो फरक आहे ना, हा फरक त्याच्यातला पहिला अंक कोणता, हा फरक बघायचा किती आहे 720, त्याचा पहिला अंक बघायचा आणि त्याच्या पुढची संख्या घ्यायची 8। हे झालं क्लुप्ती। काय क्लुप्ती सांगितलं लक्षात येते का मी तुम्हाला? त्याचा अंदाजावरून तर्कावरून काढलं, चांगली गोष्ट आहे, तो चांगला अभ्यास करतोय।
तुम्हाला काय समजून झालंय आता काय करायचं. पण त्याच्या डोक्यामध्ये एक क्लुप्ती बसली होती की मॅडम काय म्हणाल्या होत्या की असं जर प्रश्न असेल, असा प्रश्न असेल, इथं जर सारखी संख्या असेल, खुलीच्या जागी जर सारखी संख्या, ह्या अटी लक्षात ठेवा. प्रत्येकाला सूत्र लागू पडलं असं नाही किंवा प्रत्येकाला क्लुप्ती लागू पडलं असं नाही. तर आपल्याला मग काही गोष्टी असतात. 8 खुली 3 या स्थानी या चारांची संख्यामध्ये खुलीच्या ठिकाणी समान अंक आहे, म्हणजे एकच अंक आहे आणि या स्थानिक किमतीतला फरक काय आहे त्याचा 720 आहे. तर तो खुलीचा जागचा अंक बोलतात असं म्हणतो. मग त्या खाली पर्याय 7, 8, 9, 3, 4 काय असेल त्या अंतर सोडत असताना एक लक्षात ठेवायचं, हा फरक बघायचा. फरकामधला काय बघायचं, पहिला अंक बघायचा. पहिला अंक कोणता आहे 7. त्याच्यामध्ये 1 वाढवायचं म्हणजे उत्तर आलं 8. अंक कोणता 8. बघा ट्राय करून बघा तुम्ही याच्यामध्ये बरोबर 8 8 8 3 यांच्या स्थानिक किमतीचा फरक बघा बरं. 8 ची किंमत किती 800 आली. 8 ची किंमत किती आली 80 आली. बघा वजाबाकी करून आलं का समजलं का. दोन गुप्त मगापासून मी सांगितलं तुम्हाला. मूळ संख्या विचार किती आहे तरी मूळ संख्या 1 ते 100 अंकामध्ये 25. किती 25. मोबाईल नंबर मी मोबाईल नंबर काढला होता की नाही बुद्धिमत्ताचं जेव्हा शिकवत होते तेव्हा मी तुम्हाला मोबाईल नंबर सांगितला होता की नाही. कसं लक्षात ठेवायचं ते मोबाईल नंबर लिहून घेतो. 44 22 32 23 21 हा मोबाईल नंबर लिहून घ्या. का लिहून घ्या मुलांनो, हा मोबाईल नंबर का लिहून घ्या तर या मोबाईल नंबर मध्ये आपल्याला 1 ते 100 अंकामध्ये प्रत्येक लाईन मध्ये किती मूळ संख्या आहे ते कळतं. बघा तुम्ही 1 ते 10 अंक घेतला तर त्याच्यामध्ये 4 आहेत. 11 ते 20 घेतला त्यात 4 आहे. बेरीज करून बघा बरोबर 25 येते बघा. 4008 10 12 12 3 15 15 2 17 17 2 19 19 3 21 19 3 19 3 22 22 2 24 1 25 आली का बेरीज. याच्या मोबाईल नंबरवरून किती गोष्टी कळाल्या त्यांची बेरीज येत्या 25. तुम्हाला प्रश्न विचारला 1 ते 100 मध्ये किती आहे मूळ संख्या 4. 11 ते 20 मध्ये किती आहे 4. 30 40 50 इथं पण 50 विचारलं. 50 मध्ये किती आहेत 15. बरोबर आहे की नाही. बघा 4 8 9 10 11 12 13 15. 1 ते 50 विचारलं तर किती मूळ संख्या आहेत 15. मग एक मोबाईल नंबर पाठ केला तर आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. लक्षात येते का तुमच्या. आता 51 ते 100 मध्ये किती विचारलं तर त्याचं उत्तर काय येणार आहे 10. किती उत्तर येणार आहे 10. म्हणजे एक मोबाईल नंबर वरून आपल्याला किती लक्षात राहिले बघा. प्रश्न विचारले आपल्याला लक्षात येते का. मग 4 कोणते आहे 1 ते 10 मध्ये जर आपण विचार केला 1 ते 10 च्या मूळ संख्या किती आहेत 2 3 5 7. बरोबर आहे की नाही. आहेत का नाही एवढ्या बरोबर 4 आहेत की नाही. मग ह्या लक्षात ठेवायचं. 18 20 मध्ये किती आहे सांगा बरं 11 13 17 19 आणि 21 ते 30 मध्ये किती आहेत 2 आहेत का. आता मला सांगा 31 ते 40 मध्ये किती आहेत 41 ते 50 मध्ये किती आहेत अगदी बरोबर.